छत्रपती शिवाजी महाराज प्र. न. देशपांडे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. प्रकरण पहिले. शिवपूर्वकाल. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये झाला. 19व्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्याबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली, कारण त्या काळात मराठे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये अत्यंत प्रभावशाली होते. म्हणूनच केवळ महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या कामगिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मध्ययुगीन राज्यकर्त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या वंशाचे राज्य स्थापन केले नव्हते. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला महाराष्ट्र राज्य असे नामाभिधान होते आणि महाराष्ट्रातील जनता हे राज्य म्हणजे आपले राज्य आहे असे मानत होती. खुद शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हे राज्य रयतेचे असून सर्व जाती धर्माच्या लोकांना, साधू संतांना आणि महिलांना या राज्यामध्ये सुरक्षितता आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. या ध्येयधारणासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मराठ्यांची अस्मिता जागृत केली. मराठा तितुका मिळवावा हा मंत्र सांगून लढाऊ वृत्तीच्या मराठ्यामध्ये संघटन निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघल आणि शाही राजवटींना निष्प्रभ करून मराठ्यांच्या राज्याचा विस्तार केला. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासात अद्वितीय राज्यकर्ते होऊन गेले याची खात्री पडते. 17व्या शतकात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्वराज्य स्थापनेला अत्यंत प्रतिकूल होती. राजकीय परिस्थिती. 13व्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. उत्तरेमध्ये सुलतानशाही 13व्या शतकाच्या प्रारंभी प्रस्थापित झाली असली तरी दक्षिण भारतामध्ये या शाही राजवटीचा प्रवेश झालेला नव्हता. इसवी सन 1295 दिल्लीचा सुलतान जलाउद्दीन खिलजी याचा पुतण्या अलाउद्दीन याने दक्षिणेवर स्वारी केली आणि देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा पराभव करून रामदेवरावास आपले मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले. या अपूर्व विजयानंतर अलाउद्दीन उत्तरेमध्ये गेला आणि आपला चुलता जलालुद्दीन याचा खून करून त्याने दिल्लीची सत्ता बळकावली. खिलजीच्या स्वारीमुळे दक्षिणेत सुलतानशाहीचा प्रवेश झाला. इसवी सन 1317 मुबारक खिलजी याने दक्षिणेवर स्वारी करून यादवांच्या सत्तेचा शेवट केला. या घटनेबरोबरच उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्रातील सुलतानशाही सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर काही वर्षातच म्हणजे इसवी सन 1324 दिल्लीत राज्यक्रांती झाली आणि तुघलक घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेतील मथुरेपर्यंतचा भाग सुलतानशाहीच्या प्रभावाखाली आला, परंतु तुघलकांचे वर्चस्व दक्षिणेत फार काळ टिकू शकले नाही. इसवी सन 1347 अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले. या बहमनी राज्यात जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत समाविष्ट होता. एकसंघी बहमनी राज्य सुमारे 150 वर्षे टिकून राहिले. या काळात दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याने इसवी सन 1336 ते 1565 बहमनीशी झुंज देऊन आपली संस्कृती संपन्न स्थानिक सत्ता टिकून धरली, परंतु महाराष्ट्रात मात्र बहमनीची प्रभावी सत्ता असल्यामुळे लोकजीवन मरगळून गेले होते. प्राचीन वैभव कोसळून गेले होते. चैतन्य आटून गेले होते. बहमनीची राजकीय पकड फार घट्ट असल्यामुळे स्थानिक लोकांना राजकारणामध्ये नगण्य स्थान होते. अशा परिस्थितीत इसवी सन 1490च्या सुमारास एकसंघी बहमनी राज्याला तडा गेला आणि त्याची 5 शकले झाली. 5 स्वतंत्र शाही राजवटी प्रस्थापित झाल्या. निजामशाही अहमदनगर, आदिलशाही विजापूर, कुतुबशाही गोवाळकोंडा, बरीदशाही बिदर आणि इमादशाही वऱ्हाड. दक्षिणेत एकसंधी बहमनी सत्ता असताना खानदेशात मात्र फारुकी घराण्याची स्वतंत्र राजवट होती. ही राजवट इसवी सन 1601 पर्यंत म्हणजे मुघलांचा दक्षिण भारतात प्रवेश होईपर्यंत टिकून राहिली. बहमनी राज्याचे विभाजन होऊन ज्या 5 शाही राजवटी निर्माण झाल्या त्यांचे आपापसात सतत संघर्ष चालू होते. या संघर्षात
इमादशाही हे राज्य नष्ट होऊन गेले. दक्षिण भारतात शाही राजवटींचे हे संघर्ष चालू असतानाच उत्तर भारतामध्ये इसवी सन 1526 मध्ये सुलतानशाहीतील शेवटच्या घराण्याचा म्हणजे लोधी घराण्याचा पराभव करून बाबराने मुघल घराण्याची सत्ता दिल्लीवर प्रस्थापित केली. दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली त्याच सुमारास पोर्तुगीजांनी इसवी सन 1510 मध्ये गोव्यावर सत्ता प्रस्थापित केली. पोर्तुगीजानंतर पुढे डच, इंग्रज आणि फ्रेंच यांनी शाही घराण्याकडून परवाने मिळवून भारताच्या किनारपट्टीवर ठिकठिकाणी वखारी घातल्या आणि काही बंदरावर घट्ट पकड निर्माण केली. अशा प्रकारे 16व्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल व पोर्तुगीज या सत्तांचा उदय झाला आणि काही पाश्चात्य सत्ता आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या. इसवी सन 1565 मध्ये आणखी एक निर्णायक स्वरूपाची घटना घडली. दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांनी तात्पुरती एकजूट करून तालिकोटच्या लढाईत विजयनगरच्या सम्राटाचा पराभव केला आणि दक्षिणेत असलेली एकमेव प्रभावशाली स्थानिक सत्ता नष्ट केली. या घटनेनंतर शाही राजवटीतील आपापसातील संघर्ष पुन्हा उफाळून आले. दरम्यान उत्तर भारतामध्ये मुघलांनी आपला प्रभाव निर्माण केला होता आणि दक्षिण भारतामध्ये सत्ता विस्तार करण्याची आकांक्षा मुघल बाळगून होते. सम्राट अकबराने 16व्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतामध्ये प्रवेश करून खानदेशातील फारुकी घराण्याचा शेवट केला आणि त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत मजल मारून शाही राजवटीपुढे आव्हान निर्माण केले. अकबरानंतर मुघल सम्राट शहाजहान याने इसवी सन 1636 मध्ये दक्षिणेतील स्वारी केली आणि आदिलशहाबरोबर तह करून त्याच्या मदतीने अहमदनगरची निजामशाही नष्ट केली. ही घटना मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या सुमारास आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन शाही राजवटी आणि दक्षिणेत नव्याने प्रभाव निर्माण करणारी मुघल सत्ता अशा तीन बलाढ्य राजसत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होत्या.